ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठीचा वचननामा आता प्रकाशित करण्यात आलाय। महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय। वचननाम्याच्या निमित्तानं राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आलेत। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचारी यासह गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार असं नमूद करण्यात आलंय। याशिवाय मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असणार। पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जाणार। घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार। कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना अर्थसहाय्य देणार। कष्टकरी मुंबईकरांसाठी 10 रुपयात नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी माँसाहेब किचन्स ही सेवा सुरू करणार। मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरला एक उत्तम स्वच्छता असलेली शौचालय बांधणार। स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, लहान मुलांचे डायपर्स बदलण्याचीही सोय असेल। नोकरदार, पालक, कष्टकरी महिलांच्या मुलांना सांभाळणारी पाळणा घरं सुरू करणार। मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणार। शिवाय 1 लाख तरुण तरुणींना प्रत्येकी 25,000 ते 1 लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी देणार। 25,000 गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार। यासह मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार। मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुण तरुणांसाठी वसतिगृह उभारणार। महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार। छत्रपती शिवाजी महाराज पार्क सारखी चांगली मैदानं, उद्यानं उभी केली जाणार। ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, प्रत्येक वॉर्डात एक आजी आजोबा उद्यान असेल असं ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नमूद करण्यात आलं। पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली। त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं। बरोबर, जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे। बरोबर, मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता? तो हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे। त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार। मुंबईचा महापौर मराठीच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। आतापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे, पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा।